आपल्या सर्वांचंच ग्रामदैवत श्री भगवंतांच्या 20 तारखेच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित जमा झालेलो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला भगवन महोत्सव हा थाटामाटामध्ये आपल्याला चालू करायचा आहे। आणि हा भगवन महोत्सव सुरू करत असताना उपस्थित सर्व भगवंत भक्त, आदरणीय ट्रस्टचे अध्यक्ष दादा, भगवन महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ, उपस्थित सर्व भगवंताच्या या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व वारकरी, सर्व संत मंडळी, माता भगिनी, आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा भगवन महोत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय। आणि या ठिकाणी 14 तारखेला औशेकर महाराजांचं चक्री भजनाच्या याच्यातून सुरुवात या ठिकाणी मंदिरातून त्या ठिकाणी होणार आहे। आणि 15 ते 21 हा ग्राउंडवरती हा भगवन महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि मंदिरातही साजरा होणार आहे। मंदिरातलं वेळापत्रक मंदिर समिती या ठिकाणी ट्रस्टी करतील। बाहेरचं सगळं वेळापत्रक भगवन महोत्सव समिती या ठिकाणी करणार आहे। दरवर्षीप्रमाणे बार्शी नगरपालिकेची ही या ठिकाणी पूर्वीच आपल्याला मदत या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। गेल्या वर्षीचे पण काही आपल्याकडं बऱ्यापैकी शिल्लक आहे। यावर्षीही आपण बरेच आपले काही दानशूर व्यक्तिमत्व असलेली, भगवंतावरती भक्ती असलेली बरीच मंडळी या ठिकाणी काही स्पॉन्सर होऊन कोण नाटक करणार आहे, कोण कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहे। आतिषबाजी तर आपल्याला शिवशक्ती बँकेच्या माध्यमातून होती, महाप्रसादाचं आपल्याला मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातंय। आणि प्रत्येक भगवंताचा भक्त या संपूर्ण तालुकावासी जेवढे आहेत आपले किंवा आसपासच्या मराठवाड्यातून येणारे सगळे भक्त हे सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी मदत करतात। त्यामुळंच या ठिकाणी अत्यंत दिमागामध्ये हा महोत्सव आपला सुरू होतोय। खास करून बांधवांनो, या ठिकाणी हा महोत्सव आपण सुरू केला त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष सहकारी मित्र कांतांनाच्या कारकिर्दीमध्ये हा महोत्सव सुरू झाला। त्यानंतर काय कारणास्तव बंद राहिला, परंतु आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी नगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा या महोत्सवाने भरारी घेतली। कोरोना काळामध्येच सरांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळामध्येच 1-2 वर्ष आपल्याला थांबवलं, अखंडपणानं आपण हा महोत्सव करतोय। याही वर्षी आपण सगळेजण भगवंत भक्त या ठिकाणी यामध्ये सामील होऊन हा भगवंत महोत्सव करू। आता जर रावसाहेबांनी सगळं वेळापत्रक सांगितलेलं आहे। 15 ते 19 या ठिकाणी नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील। एक दिवस स्थानिक कलाकारांना या ठिकाणी संधी दिली जाईल। त्याचबरोबर 20 तारखेला आदरणीय बोधले महाराजांचं कीर्तन या ठिकाणी सकाळी होईल। त्याचबरोबर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आपला महाप्रसाद आपला जेवढी काय 25-30 हजार जेवढे भगवंत भक्त येतात त्याला त्याहून अधिक जरी आले तरी त्याला मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद दिला जाईल। त्याचबरोबर संध्याकाळी आता उन्हाचा विषय असल्यामुळं, ऊन अत्यंत जादा प्रमाणात ऊन असल्यामुळं उन्हामुळे कुठल्या भक्तांना त्रास होऊ नये म्हणून सकाळच्या ऐवजी 5 ते 7-7:30 वाजेपर्यंत आपण शोभायात्रा आयोजित केलेली आहे। आणि शोभायात्रेनंतर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम 20 तारखेला होईल मंदिरामध्ये आणि त्याची समाप्ती होईल। आणि 21 तारखेला शिवशक्ती अर्बन बँकेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आतिषबाजी होईल। अशा रीतीनं हा आपण भगवन महोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये करतोय। आनंदाची बाब म्हणजे आपले मराठवाड्यातून, संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातून किंवा राज्यातून किंवा बाहेर राज्यातून, कर्नाटक वगैरे या राज्यातून पण येणारे आपले सगळे भक्त आहेत, त्या भक्तांना राहण्याकरता जी अडचण होती त्याकरता आपल्याला महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब या सर्वांच्याच माध्यमातून, पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून 9 कोटी रुपयाचा निधी आपल्या बार्शी नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। त्याचं एक मोठं भक्त निवास आपण शेजारी आपल्या 1 नंबर शाळेच्या आवारामध्ये बांधतोय। त्याचबरोबर जवळपास 300 कोटी रुपयाचा
आपला तीर्थक्षेत्र आराखडा तयार झालेला आहे। त्यामध्ये आपलं भगवंत देवस्थानची जी काही शोभा करायची किंवा इथं आणखीनही काही सुशोभीकरण करायचे ते करायचे। 12 लिंग आपल्या बार्शीमध्ये, त्या लिंगाचा सुद्धा जीर्णोद्धार आपण या ठिकाणी करतोय। उत्तरेश्वर मंदिराचा पण त्यामध्ये करतोय। इथले रस्ते असतील, भूसंपादन असेल, आणखीनही भक्तनिवास असतील किंवा अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्या सुखसोयी आपण या 300 कोटीच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा विविध सुखसोयी या ठिकाणी करून आपल्या जगाच्या पाठीवरती मूळ विष्णूचा अवतार असलेलं हे भगवंत मंदिर एकमेव मंदिर आहे। या भगवंताच्या अवतारानंतर दशावतार तयार झाले अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असल्या आपल्या ग्रामदैवताचं आपण या ठिकाणी सगळेच भक्तजन दरवर्षी एवढ्या उत्साहामध्ये आपण हा कार्यक्रम करता। यामध्ये सर्व बार्शी तालुका, राज्यातील आसपासच्या सर्व भगवंत भक्तांनी या कार्यक्रमाला हजर राहावे, या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि याचं सगळं संयोजन भगवंत महोत्सव समिती, मंदिर समिती आणि बार्शी नगरपालिका, आणि आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की आचारसंहिता असल्यामुळं याच्यामध्ये आम्ही कुठलाही राजकारणाचा विषय असणार नाही। परंतु काही काही जणांना विनाकारण काही कुटाणे करायची सवय आहे, परंतु कुठलाही आचारसंहितेचा भंग होणार नाही, काय नाही। कुठलंही आमचं त्यामध्ये कधीच फोटो, स्टिकर, कुठल्याही राजकारणी माणसाचं त्या ठिकाणी नसते। फक्त भगवंत आणि भगवंत एवढ्याच भगवंताची भक्ती करण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये येतोय आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा याकरता सर्व दानशूर व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी सहकार्यही करावं अशी नम्रतेची विनंती महोत्सव समितीच्या वतीनं, सुभाष शेठ लोणांच्या वतीनं, आदरणीय बुडुकदादांच्या वतीनं आणि बार्शी नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपतो।